वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। औक्षङ्घृतैरस्त्रैरन्वरेहिरत्मा आदित्योदारण्यसाधयन्त हरिः ॐ ऋजं वाजं प्रपद्ये मनोजजुः प्रपद्ये सामप्राणं प्रपद्ये चक्षुः श्रोत्रं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णागमन्निह भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षरजलधराः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गोदत्तनो भिर्व्यसे महिते महितञ्जदायुः शतमिन्नु शरदो अन्ति देवा चत्राश्चक्रा जरसन्तनूनम् पुत्रासो चत्रवितरो भवन्ति मानो ध्यानीलिखतायुर्गन्धोः आदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमणिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनितवम् द्योः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वनस्पतिः
वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशना। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ आनंद या राघवाचा सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा
सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् कृष्ण श्रेयुतान् देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेन वधानेन कृतैषे शुभा कथा ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। आज या पुण्यग्रामामध्ये भागवत सप्ताहानिमित्त श्रीमद भागवत ज्ञानकथा हा ग्रंथाचा आपण सप्ताह चालू करत आहोत। प्रथम दिन भागवत म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे। फाउंडेशन गुड बिल्डिंग एवन फाउंडेशन गुड बिल्डिंग क्लास कुठे गेलो म्हणले कीर्तनाला काय ऐकलं काहीच नाही। कशा करता आहे 84 लक्ष योनी भोगून तुम्हाला मानव देह निर्माण झालेला आहे। किती 84 लक्ष मग कशा करता देवे दिला देह भोजना का भजना हे कळायला पाहिजे। 84 लक्ष योनी काय कशा करता को देह हा को शाश्वत हा को अशाश्वत हा देहाची इथे कर्तव्यता काय आहे ही पहिल्यांदा कळायला पाहिजे। नाहीतर आला आला प्राणी जन्मासी आला नुसतं येऊन काय करायचंय सर्व काही मिळेल तुम्हाला या त्याच्यामध्ये सर्व काही मिळेल। काय मिळेल पुनर्वित्तम पैसा कुठे मिळेल कैसा मिळेल कोणाचे मिळेल काही सांगता येत नाही। सासरवाडीचे मिळेल का बहिणीचे मिळेल का कुणीकडून काय मिळेल काही सांगता येत नाही। पुनर्वित्तम वित्तम म्हणजे पैसा येन केन प्रकारेण कुठल्या प्रकारे तुम्हाला पैसा मिळेल काही सांगता येत नाही। पुनर्वित्तम पुनर्मित्रम डिअर माय फ्रेंड गाडी चालता नमस्कार कुठल्या गावचे लातूरचा आहे हो आमच्या गावचे आनंद वाटतो। मित्राला पण काही कमी नाही आहे। पैसा कुठे मिळेल मित्र देखील कुठे मिळतील सर्व काही मिळेल। पुनर्भार्या म्हणजे महाराज आता काही बोलू नका बायको बद्दल बायकांचं सगळं सॉंग झालेलं आहे सर आता या कलियुगामध्ये सोडून द्या पण पूर्वी तेवढा त्यांना पात्रता होती तेवढं ते करत होते भार्या पण ती पण कशी पाहिजे आता पुढे आपल्याला त्याच्यामध्ये वर्णन त्याच्यामध्ये येईल। भार्या पण मिळेल त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे। पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व लभ्यते सर्व काही मिळेल पण नरशरीरम पुनः पुनः हा जन्म तुम्हाला नरदेहाचा मिळालाय ना तो मिळणार नाही आहे। कसं काय मिळणार नाही आहे अरे काय योग साधला कोण देव पावला रे काय योग साधला कोण देव पावला रे विचार्या रे
पण नरदेह मिळणार नाही. नर करणे तो नरका नारायण बन जाय. पण हे कळणाराला आहे, न कळणाराला काय आहे. म्हणून हे कळण्याकरता को देह हा, को शाश्वत हा, मी जन्मल्यापासून काय करायला पाहिजे याच्याकरता भागवत ऐकायचंय. तुम्ही म्हणता गुरुजी भागवतच नुसतं भागवत का, आणखीन ग्रंथ नाहीत का? गीता भागवत करीती श्रवण, पठन. ते गुरुजी काय म्हणतात तुम्ही, गीता सगळी पाठ, ज्ञानेश्वरी उलटी पाठ म्हणले, सवचित आहेच. पण माऊलीनं सांगितलंय त्याच्यातली एक तरी ओवी अनुभवावी. अनुभव काय शून्य आहे. नुसतं मी हे केलं, मी ते केलं, अरे काय केलंस, काही केलं नाहीये. म्हणून तर आपल्याला करण्याकरता देह निर्माण दिलाय. आपण ते सर्व सोडून देतो आणि देवाचं पण काही करत नाही. फक्त आपल्याला मी आणि माझं, या कलियुगामध्ये काय राहिलेलं आहे, मी आणि माझं. पण भगवंत म्हणतात ते सर्व काही सोडून दे आणि तू भगवंत चिंतन कर. तर या भागवत चिंतनामध्ये प्रथम दिनामध्ये पहिला श्लोक संतांनी सांगितलेला आहे, माऊलीने सांगितलेला आहे की बाबा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहा किती तुम्ही भाग्यवान आहेत हो. कुळी कन्या पुत्र होती दे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ग्रंथाच्या अगोदर थोडी प्रस्तावना करतो, ती करायलाच पाहिजे. आता मी सांगितलं की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मद्रेवारांनी किती पुण्य केलंय. या कुटुंबानं यह जन्मनी जन्मजन्मनी जन्मांतरेषु, तेव्हा हे तुमच्या घरामध्ये भागवत होत आहे. सोपी गोष्ट नाही आहे ही. हे काही गेलेच काम स्टँड मध्ये नाली भाजी पावशेर नाहीये. उजड़े हुए फिर बसे निर्धनिया धनी हो जाए, तुलसीदास करे मरे न मूर्ता. सर्व काही मिळेल हो, पण भागवत तुमच्या देणं होणार नाहीये. पुण्य असेल तरच होईल, त्याचा अजिबात होणार नाही आहे. म्हणजे मद्रेवार कंपनीनं खूप वर्षापासून चाललं होतं आणि माझा काही हा पेशा नाहीये भागवत करणं, काही करणं, पण त्यांची माझ्यावर अप्रतिम श्रद्धा आहे. भगवंत काय म्हणतो, श्रद्धावान लभते फलम. तुम्ही कुठल्या गोष्टीवर श्रद्धा ठेवा. अहो भगवंताचे अवतार कसा करताय. भगवंताने जे अवतार घेतलंय, भैरवनाथ, अमकेनाथ, तुमकेनाथ, कशा करतात, भक्ताच्या श्रद्धा करतात घेतलेले ते. म्हणून या मद्रेवार कुटुंबियांनी आनंद उत्सव नंतर आपल्या येण्याचे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही देखा नंतर येणार आहे ते सुख आज तुम्ही निर्माण केलाय. मगाशी सांगितलं सर्व काही मिळेल तुम्हाला, पैसा कुठे मिळेल, काय मिळेल, काय काही सांगता येत नाही, पण हे सुख मिळणार नाही आहे. म्हणून काय करा, श्रीमद भागवत कथेचं चिंतन करा. मद्रेवार परिवाराने केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कुठलीही घरची काही अडचण तरी इथं मनामध्ये आणायची नाही आहे. नाही तर काय करा, इथं ठेवलं पावसामध्ये काही भिजते, काही असं नका करू. इकडं भिजायला ठेवलंय, तिकडं काय दार लावलं का नाहीये, तिकडं काही नाही.
हो करता करावता तोच आहे. आपण मध्ये ठेवलं मध्ये काहीतरी पाणी नळ सांगा उघडे राहिले सगळं मधलं भेटलं तर मेमरी नाही. नाही काही नाही. भगवंत करता काय 7 दिवस मोकळा अगदी बसा, मनामध्ये निसंकोच करा, हे भगवंता मी किती पुण्यवान आहे की आज मला भागवत सप्ताहात मला ऐकायला मिळेल नाही. म्हणून त्यांचं आपल्याला सर्वांचं अभिनंदन करून बद्रीवार परिवाराचं असं त्यांची उन्नती हो, त्यांची प्रगती हो. आपण भगवताला भगवताला प्रार्थना करूया आणि आपण पहिल्या श्लोकाचं चिंतन करूया. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. भगवंत कसा आहे? सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. पूर्वी होता का? होता. आता आहे का? आहे. आणि नंतर आहे का? आहे. तुम्ही म्हणता कसं आहे? अहो त्याला काही म्हणता येतंय, सगुण म्हणता येते, निर्गुण म्हणता येते. तुम्ही फक्त म्हणा तुझ सगुण म्हणो तुझ सगुण म्हणो की सगुण तूच आहेस, निर्गुण तूच आहेस. फक्त आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला कळत नाही म्हणून त्यांनी सांगितलंय. पाहिलं तर सच्चिदानंद भगवंत कसा आहे? सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहे भगवंता. हे भगवंता फक्त त्याला आपण जाणलं पाहिजे. जसं बाळ जे आपल्या आईला जाणतं ही माझी आई आहे, तसं भगवंताला आपण जाणलं पाहिजे की भगवंत कोण आहे, कसा आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. काय करतो? विश्वाचं पालन करतो, निर्माण करतो. सगळी सृष्टी निर्माण. आपल्याला फक्त गर्व आहे, हे माझं शरीर आहे, हे माझं शरीर आहे. काही नाही हो. सकाळी चांगला होता पण संध्याकाळी काय करू आला असतो पण काय झालं मला थोडं काही नाही. आपल्या हातात काहीच नाही तरी आपल्याला एवढे घमंड आहे बरं का. काही आपल्या हातात नसताना आपण काय करतो? भगवंताला विचारत नाही आहे. आणि त्यांनी काय सांगितलं? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. ह्या विश्वाची काय करतो? तो निर्माण करतो. तापत्रय विनाशाय. 3 ताप आहेत: अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आता हे जे ताप आहे तुम्ही गतजन्मामध्ये काय काय केले त्याच्यावर अवलंबून आहे. भगवंत 3 तापाचा मालक आहे: अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. त्रिविध ताप आहेत. आता तुम्ही काय कर्म चांगलं करता का, वाईट करता का, कोणाला चांगलं बोलता का, वाईट बोलता का, याच्यावर अवलंबून आहे ना. म्हणजे गुरुजी मी सकाळपासून जे भगवंताची पूजा करतो, सकाळी उठल्यापासून मला 11 वाजता. अरे 11 नाही 12:30 वाजता बोलताना कसं बोलवतो तू? वस बोलतो नको ना. मृदुवाणी ठेवायची. लोकांचा मनाला आपण जे बोलतोय ना त्याचं टोचलं नाही पाहिजे, ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं तापत्रय विनाशाय. मग भगवंताला जर तुम्ही शरण केला की ते 3 ताप काय करतो? नाहीसे करतो. अधिदैविक देवाचे ताप जे आपण काही काम कर्म केलेलं नाही तो. अधिदैविक, अधिभौतिक सध्याचं आणि आध्यात्मिक. आध्यात्मिककडे तर कोणी जातच नाही हो. आपल्याला नुसतं आता हल्ली पहा देवदेव म्हणजे नुसतं जाणे फोटो काढणे, दुसरं काहीच नाहीये. कुठे गेला? सोमेश्वरला गेला होता, काय केलं? फोटो काढले टाकले. ईशाम हृदयस्तु भगवान मंगलाय तनुम हरी. भगवान कुठं पाहिजे? हृदयात पाहिजे, लोकांना दिसण्याकरता नाही आहे. तसं हे 3 तापाचा नाश करणारा हा भगवंत
या भगवंताला वयम आणि अयम म्हणजे आम्ही सर्वजण भगवंताला काय करतो, आम्ही नमस्कार करतो. असं या श्लोकाचा जर अर्थ सांगायला गेला तर आपले 7 दिवस त्याचा श्लोकातच पुरणार नाही आहे. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद रूप म्हणजे काय, विश्वोत्पत्ती म्हणजे काय. पण आता आपल्याला वेळ पण झालेला आहे, तेवढा पण वेळ झाला नाही. तुम्ही सगळे नेऊन गेला बोलता, गेला जाता येणार नाही, गेला जाता येणार नाही, दोघंच राहतील. त्याच्यापेक्षा तुम्ही पण बसावं आणि नामस्मरण पण व्हावं. म्हणून आपल्याला थोड्या वेळामध्ये जेवढं होईल तेवढं आपल्याला आजचं करताय प्रथम दिवसाचा करायचा आहे. तर आपण थोडक्यामध्ये या भगवंताला आपण काय करूया, नमस्कार. हे भगवंता अनाथाच्या नाथा मी तुला काय करतो, नमस्कार करतो. या पहिल्या श्लोकाचा तात्पर्य धावता याला अर्थ म्हणता आहे. श्रोते हो, भागवत महात्म्य हे 2 पुराणामध्ये आलेलं आहे. किती? 2 पुराणामध्ये आलेलं आहे. एक स्कंद पुराण आहे, दुसरं पद्म पुराण आहे. आपल्याला पण माहिती पाहिजे काय चाललंय, काय महाराज बोलतात, काय महाराज बोलत नाहीये. 2 पुराणामध्ये याचं महात्मा आलेलं आहे. या स्कंद हे आहे ना 81,000 श्लोकाचा आहे. स्कंद पुराण हे 81,000 श्लोकाचा आहे. पद्मपुराण हे 55,000 श्लोकाचा आहे. आणि भागवत हे 18,000 श्लोकाचं. किती? 18,000 श्लोकाचं आहे. मग आता एवढं जर वाचायला आपल्याला वेळ आहे का? अवघी गाडीवर बसायला वेळ नाही लोकांना, चालता चालताच बोलतात. पूर्वी आलो हा, तर एवढं ग्रंथ कोण वाचणार? पण आपल्याला पण माहिती पाहिजे, आपल्या कानावरनं जरी या गोष्टी गेल्या तरी तुम्ही पुण्यवान आहात. काय मग शास्त्रानं सांगितलंय ना, मुखम पवित्रम यदि राम नामः, मुखम पवित्रम यदि राम नामः. मुख कशा करता दिलंय? भगवंताचं नाम घेण्याकरता. कशा करता? भगवंताचं नाम. आपण ते मुखाचं नाम सोडून देतो आणि नको ते नाम घेतो. मुखम पवित्रम यदि राम नामः, हस्तो पवित्रम, हस्तो दान धर्म. हाताने काय करायचं आहे? दान धर्म करायचा आहे. पण आपण ते करतच नाही. काय मुखानं चांगलं बोलत नाही, दान कोणाला देत नाही. आणि एखाद्या वेळेस जर दान दिलं, मी गेलो होतं, मी अन्नदान केलं, अरे तू कोण करणार? संत सांगतात, चोरी करे ऐरन की, सुई करे दान, छत पर जाके बैठा कब आएगा विमान. सुईची तू आहे तू चोरी केली, आधी एवढी मोठं पैसा चोरला आणि सुई दान केली, होईल का? नाही होणार. म्हणून दान धर्म जेवढं होईल तेवढं करावं. त्याच्यामुळे सांगितलं की भागवत हे 18,000 श्लोकाचं आहे. ही कथा जी आहे ना आपली पद्मपुराणामध्ये, ही कथा पद्मपुराणामध्ये आहे. आणि पद्मपुराणामध्ये सांगितल्यानंतर भागवत हे पुराणातील पहिला अध्याय, त्याला आपण पहिला श्लोक म्हणलेला आहे. आता जो म्हणला त्यातला जो पहिला श्लोक आहे तो त्याचा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. आपण काय पाहिलं? भगवंताचं स्वरूप पाहिलं, भगवंताचा स्वभाव पाहिला, भगवंताचं सामर्थ्य पाहिलं. आणि आता पद्मपुराणातील भागवत महात्म्य जे आहे त्या महात्म्याला काय करूया आपण, आता सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. नेमिषे सुतमासीन मविवाद्य महामतीं कथामृतरसास्वाद कुशलश्चौनको ब्रवीत्. श्री क्षेत्र अरण्यामध्ये, नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषी बसले होते. ते आपल्यासारखं गप्पा मारत नव्हते बरं. वेद उपनिषद काय चाललंय, तर तुझ्या सुनाचं काय चाललंय, माझ्या सुनाचं काय चाललंय, हे सुनाची भानगड त्याच्यात काही येत अजिबात येत नाही आहे. वेद उपनिषद काय काय त्यांचं मी चालू होतं. सकाळी यज्ञ या वगैरे चालत आणि दुपारच्या सत्रामध्ये चर्चा चालायची.
याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, याचं चरचरायचं. आणि आज एक वर्ष असताना अचानक तिथं 2 ऋषी आले. रोमहर्ष व त्यांचा मुलगा उग्रश्रवा. रोमहर्ष आणि त्यांचा मुलगा उग्रश्रवा आले. आणि आपल्याला नादच आहे ना हो. कोणाच्या घरी एखादा भटजी गेला, ज्योतिष्यकार गेला, बघावर एवढी पत्रिका, काय म्हणता आमचा नातू, काय म्हणणार आहे नातू, शेजाऱ्याचा म्हणलं तेच तुझा म्हणणार आहे, दुसरं काय म्हणणार आहे. पण असे बसले असताना त्या शौनकांनी त्यांना प्रश्न केला. काय प्रश्न केला? इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा सुरतांगतः क्लेशाक्रांतशतस्यैव शोधने किं पलायनम्. महाराज, घनघोराच्या या कलियुगामध्ये लोक पापी व्हायले, अत्याचारी व्हायले. कोणी कोणाला विचारत नाही आहे. बायको नवऱ्याला नाही, नवरा बायकोला नाही, शेजारी आपल्याला नाही, कुणीच कोणाला विचारत नाही. अघोरी कृत्य करताय. अघोराच्या या कलियुगामध्ये आम्ही काय करावं? प्रश्न खूप चांगला आहे. आणि हे जे आम्हाला त्रास झाला होतोय, या त्रासाचं तुम्हाला निवारण काही करता येईल का, आम्हाला सांगा, असे त्यांना शौनकांनी प्रश्न विचारला. ते म्हणजे बस सांगतो. तिथे सांगायला बसले. त्यांना सांगितलं. परत हे ऋषी बसले. आणि इतक्यामध्ये एकदा हि विशालायाम चत्वारः ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता तदृशस्तत्र नारदम्. बद्रीनाथामध्ये ते ऋषी बसले. आणखी 4 भावंड बसले. सनक, सनंदन आणि सुजा. आता यांचं यज्ञयाग सकाळी चालू आहे, प्रवचन चालू आहे, अमकार चालू आहे. हे चालू असताना अचानक तिथं नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण तर नारद महर्षी आल्याबरोबर त्यांना नमस्कार केला या चौघांनी. परत नारदांनी त्यांना केला. म्हणून पुन्हा येथे आपल्या घरी वडीलधारा माणूस आला की त्याच्या पाया पडावं. ते सुशिक्षित लोकांना पाया पडणं म्हणजे खूप खालच्या याचं वाटतं. अरे कलगी जोगी, तुला काय कळालं, काय करणार आहे? देहच कळाला नाही तुम्हाला. नुसते पैसा, नुसता पैसा. मी आता मागायची सांगितलं ना, नुसत्या पैशाकडे लागलेले आहे. बरं हल्ली काय, नुसतं पाया जरी पडायला सांगितलं ना, ते गुडघ्याच्याच पाया पडते. अरे गुडघ्यात बुद्धी नाहीये. बुद्धी कुठे? ह्या आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्ये काय आहे? मती आहे. दोन्ही भुवयाच्या मध्ये मती आहे. आणि साधूच्या, संतांच्या, वडिलांची सगळं ती मिळते. ते सोडूनच दिलं. म्हणून मी आता पायात पण पडू देत नाही. असं की मला डोळा वगैरे गेला, रिकामं काम पडतो, पुस्तक वाचायचं यायचं नाही, मोबाईलचं कळायचं नाही, काय नाहीये. नमन म्हणजे नमस्कार करणे. तर या सनक सनंदानंदी नारदाला नमस्कार केला. परत नारदांनी त्यांना केला. ते म्हणजे कसं काय बाबा? सज्जन को सज्जन मिले करे दो दो बाता. चांगल्या लोकांना तर चांगले मिळाले, आचार्यवान मिळाले, चांगले मिळाले तर चांगले बोलणार ना, नाही तर नकोच्या गोष्टी चालू. तसं यांना नमस्कार केला दोघांनी एकमेकाला. नारद हे महान आहे. सनत कुमाराचे धाकटे भाऊ आहे. सनत कुमाराचे धाकटे भाऊ आहे. आणि
दोघांनी एकमेकांना नमस्कार कुमारा ऊचुहू. दोघांना नमस्कार केल्यानंतर नारदाला प्रश्न केला, कथं ब्रह्मन् दिनमुख कुतश्चिंता परो भवान त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. प्रश्न तरी चांगले विचारे. प्रश्न विचारताना एक जण आले ऑफिसमध्ये आले, म्हणले महाराज एवढं तुम्ही सांगता ज्योतिषी वगैरे, रावण झोपत कसा असेल ना? आता तुला काय करायचं, रावण गेला सगळं गेलं, तुझी तू झोपणं घरी जाऊन ते नाही. म्हणजे मला खूपच चिंता, म्हणजे दार तोंड कसं घेणार, कसं झोपणार आणि काय करा. तसं प्रश्न विचारताना सुद्धा कुठला प्रश्न विचारला पाहिजे. एखाद्याच्या घरात गेल्यानंतर याच्यामध्ये तक्र स्नुष्या न्याय म्हणून एक शास्त्र आहे. तक्र स्नुष्या न्याय म्हणजे माणसाला अधिकार असेल तर माझ्याकडेच पाहिजे, दुसऱ्यांचा अधिकार चालत. पूर्वी तो होतं बरं का, आता काही राहिलंच नाही. आता नुसतं ऐकून घ्यायचं काय आहे, बाकीचं काही राहिलं नाही. तक्र सृष्टा नाव त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, तक्र म्हणजे ताक. शेजारी बाई दुसऱ्याच्या शेजारणीकडे ताक मागायला गेली. काय मागायला गेली? ताक. आता ही सुनबाई होती ती मागायला गेली. ही मागायला गेल्यानंतर सासूबाई घरी नव्हती. ही म्हणली अगं ताक दे ग, कुठे गेल्या सासूबाई? अहो म्हणली या ते मद्रेवाराकडे नाही का भागवत चालले तिकडे गेल्या. बरोबर जाऊ द्या जाऊ दे म्हणले, काय हरकत नाहीये. अगं ताक दे मला. ती म्हणजे गेली. फ्रीज मध्ये पाहिलं ताक नाही. पलीकडल्या म्हणजे डब्यामध्ये टाकून ठेवलं असलं सासूबाईनं तर डबा उघडला, डब्यामध्ये ताक नाही. सगळीकडे म्हणजे कपाटामध्ये बघा, हल्ली कोणकडे काही ठेवलं सांगता येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांना घरामध्ये सगळीकडे पाहिलं पण ताक काही सापडलं नाहीच. तिला म्हणजे काय करावं, सगळं पाहिलं म्हणली काही ताक नाहीच आहे. अगं म्हणली थोडं बघ सासूबाईने ठेवलं असलं तर. अहो म्हणली नाही सगळं बघितलं ताक नाही. नाही म्हणल्यानंतर नाही म्हणल्यानंतर काय करते म्हणून आता जावंच लागेल ना. मग तिने ते भांडे घेतलं हातात आणि बाहेर निघाली. उंबऱ्यापर्यंत आली. पूर्वी घराला उंबरा होता, आताच काही ऐकून घेऊ नका. नुसतं श्रवण, आता ताक नाही काही नाही. आता ते मोबाईलवर केले की टिंग टॉंग आलं ताक, टिंग टॉंग गेलं ताक. तर पूर्वी उंबऱ्याच्या बाहेर जायला आणि सासूबाई मध्ये या एकच वेळा. का ग कशाला आली होतीस? अहो म्हणले थोड्या आता ताक पाहिजे होतं म्हणून आले होते मी. काय झालं मग? सासू नाही सुनबाई नाही म्हणल्या. नाही म्हणली चल मध्ये चल. ताक कसं काही नाही? अहो म्हणजे तिने सगळं बघितलं, फ्रीज बघितलं, तिथं शेजारचा कपाटा बघितला, तिजोरीचा कपाटामध्ये पण बघितलं तुम्ही काही केवढ्याला ठेवतात म्हणून. तिथं नाही. चल मी लिमिट देते तुला. तिला घेऊन आली. अधिकार बघा कसा असतो ते अधिकार. तक्रार न्याय. ती तिला घेऊन घरामध्ये आली. घरामध्ये आली, बस म्हणली इथं. ती बसली. तिला ताकद पाहिजे होतं ना. हिने दिलं काय आणि तिने दिलं काय, ताकद पाहिजे होतं. मग ती हाताचा पातेला उगाच किचन मध्ये आपली गेली आणि पातेला असे घेऊन म्हणली खरंच नाही म्हणली का म्हणली सुनबाई ताक? ती म्हणजे नाही. जाऊ म्हणली मग नसल आमच्याकडं. नसल तिला काय अधिकार आहे म्हणजे नाही म्हणायचा? नाही म्हणायचा अधिकार कोणाला आहे? मला आहे. ती म्हणू शकत नाही म्हणजे माझ्या घरी ताक नाहीये. ती फक्त नाही ताक कोणी म्हणायचं? सासूनच म्हणायचं, सुनानं म्हणायचं नाही आहे. तसं हा या कलियुगामध्ये आपण काय करत आहोत, कुठली भावना आपण भगवंताला अर्पण करत आहोत ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानं सांगितलं की बाबा कथम ब्रह्मन् दिनमुख. हरिदासाची कथा परत मुळपतावर आली पाहिजे ना, दुसरीकडे जाऊन कशी जमल. त्या सर्वांनी नारदाला विचारलं. काय विचारलं? अहो नारद महाराज, काही वेळेला आपला पण चेहरा पडलेला असतो बरं का. लोक तिकडे फिरायला गेलं पाण्यामध्ये, डोंगरावर उगाच काही काम नाही पण चल रे म्हणजे गेले. काम नाही, धंदा नाही, काही नाही.
दुसऱ्या दिवशी विचारलं काय झालं, कशामुळे चेहरा लहान झालाय, असंच असंच कसं होईल, काहीतरी केलं असेल ना, काहीतरी किम कारण. नाही नाही सासूबाई नव्हत सुनबाई थोडी रागात आलेली असावी. काय झालं का, काही नाही, अगं थोडं काहीतरी काही नाही. तसं नारदाला विचारतात ते, नारदा तुमचा चेहरा मलिन झालाय, डाऊन झालाय, कशा करता झालाय, चिंतेमध्ये काही आहेत का, तुम्हाला कशाची काही चिंता वगैरे काही आहे का. ते म्हणले बाबा चिंता तर आहे. नारदाला तर चिंता नाही तर कोणाला आहे. आपण नारदाला कधी नाव ठेवू नये बरं. आपण त्यांना काही वेळेला कळीचे नारद म्हणतो. अहो ते कोणाकोणाचे गुरु आहेत. शंकराला रामनाम कोणी शिकवलाय, त्यांनी शिकवलाय. सीतामात्या प्रत्येकाला ते गुरु आहेत, त्यांनी प्रत्येकाचे ते. आता नंतर नारदाचा महात्म्य आल्यानंतर त्यांचा जन्म कसा झाला पुढे येणार आहे आपल्याला. पण कधीही नारदाला नाव ठेवू नये. कळीचे नारद तर आपण आहेत, पण त्यांना म्हणतो. कोणाच्या घरात चांगलं दिसवतच नाही आपल्याला, चांगलं त्यालाच नाव ठेवतो. तसं प्रश्न विचारला नारदाला, म्हणले हो मी दुःखी आहे. पण कशा करता दुःखी आहे, मी खूप फिरलो म्हणले. काय झालं, मी खूप फिरलो. कुठं कुठं गेलो मी त्यांना सांगितलं की गयला गेलो, प्रत्येक ठिकाणी फिरलो, पण मला तिथं काही माझ्या मनाला शांतता वाटली नाहीये. काय शांतता वाटली नाहीये की ते म्हणजे त्यांना सांगितलं लोक दिसले मला, पण त्यांची श्रद्धा जी आहे ती श्रद्धा नाही आहे. त्याच्यामुळे मी खूप दिन प्रयागला गेलो, रामेश्वरला गेलो, सगळ्या ठिकाणी गेलो, पण मला त्या ठिकाणी त्यांचं ते आनंद काही मला वाटला नाही आहे. त्यांना सांगितलं की बाबा पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, रामेश्वर सर्व तीर्थ गेलो. एकही तीर्थ असं सोडलं नाही की मी त्या ठिकाणी गेलो नाही. पण तिथं माझ्या मनाला प्रसन्नता काय असं वाटली नाहीये. आणि मग असंच मी फिरत 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 एका तीर्थावर त्या ठिकाणी गेला असताना यमुनाच्या तटाच्या जवळ मला तिथं भक्ती, ज्ञान आणि वैराग्य मला तिथं दिसले. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, भो भो साधो क्षणम तिष्ठ. ओ साधू महाराज तुम्ही थांबा. आणि माझा तो हा प्रश्न आहे ना, ज्ञान आणि वैराग्य हे काय झाले, अशक्त झाले. यांना कोणी विचारत नाही आहे. ज्ञानी लोक आहेत त्या लोकांना मी ज्ञान देईन, आणि जे वैराग्य आहे ते ज्ञानी लोकांच्या काय वाटेला जाईल. मी खूप फिरलो, पण आता आपण सुद्धा जातो ना, अयोध्येला गेले की फोटो काढला की टाक, याला रामेश्वरला गेले की फोटो काढला की, फोटो काढला करता देवदेव नाही आहे. तुम्ही जाणार आहे ना, तिथं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. पण आपण ते करतच नाहीत ना, नुसतं फोटो मात्र. म्हणून नारदाला चिंता वाटली. नारदाला चिंता काय वाटली, लोक आहेत तिथं पण भक्ती त्यांची नाही आहे, श्रद्धा नाही आहे. आणि असं नारदाने पाहिलं आणि त्यांना सांगितलं, म्हणले या सर्व उपायावर म्हणून मी नाराज आहे. माझा चेहरा मलिन का झाला, मी एवढं फिरलो, एवढं सर्व काही केलं, पण मला कुठं आनंद वाटला नाही, मला कुठं सुख वाटलं नाही. मला सुख वाटण्याकरता, या दुःखी लोकांचं दुःख नाही ठेवण्याकरता या कलियुगामध्ये लहानचा उपाय काही आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर
ते चौघाई सर्व ऋषी म्हणाले आहे ना. काय आहे? उपायो सुखथा ह्योत्र वर्तते पूर्व एव हि. उपाय आहे ना. अहो, जेवढे रोग आहेत तेवढे औषध आहे. जेवढे रोग आहेत तेवढे औषध आहेत. ते म्हणले कस काय? अहो म्हणले उपाय तुम्हाला माहित नाही? अहो तुम्ही सांगितलं. नारदाला त्यांना काय सांगितलं की हा उपाय तुम्हीच सांगितलेला आहे. कोणाला सांगितलंय? व्यासाला. कोणाला सांगितलंय म्हणले? व्यासाला. आणि व्यासांनी लिहून काढलेला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत. अरे काही वेळेला काय होतं, आपण वस्तू ठेवतो पण आपल्या लक्षात राहत नाही. तुझा आहे तुझ्या पाशी परी तो जागा चुकलास. तुम्ही सांगितलेलं आहे म्हणलं हे ग्रंथ वगैरे सर्व. अरे माझ्या लक्षात म्हणजे आता काय करावं? काय करावं म्हणलं म्हणजे तुम्हाला आता मी उपाय सांगितला म्हणजे मग तुम्ही काय करा की तुम्हीच भागवत सांगा. नारदा तुम्हीच भागवत सांगा. आणि कुठे सांगा? आनंद नगरीमध्ये. कुठे सांगा? आनंद नगरीमध्ये तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथ सांगा. आता नारद भागवत सांगणार ते काय पारेकर गुरुजीत काय? इकडल्या दोन बाया आल्या तिकडल्या आल्या ती गेली नाही आली असं नाही आहे. नारदाचं महत्वच काय आहे ते मोठं आहे. आणि चांगल्या गोष्टीला लोक येत नाहीत हो. आणि तुम्ही म्हणाल ना भागवत ऐकायला पुण्यवानच येऊ शकतो, नाही तर काहीतरी अडचण येते. पाहुणाच शेजाऱ्याच पालतं तीच म्हणलं काय करा म्हणले महाराज खूप तळमळ व्हायला लागली. साड्या सुद्धा काढून ठेवल्या होत्या मी 7 दिवसाच्या. पण काय करू काय नाही. मेवणे झाले घरी. आता मेवना काही जाईल चहा पण घेऊन आहे ना. पण मेवण्या करता भागवत काही ना काहीतरी तुम्हाला विघ्न येईल. तुमच्या जर प्रारब्धामध्ये नसेल तर भगवंत तुम्हाला भागवताला येऊ देत नाही. बघ आमचे आता मामाई वारीला गेले होते. वारीला पण वारीतून परत आले. म्हणजे काय ऐकायचंय? नारायण नारायण श्रीमद नारायण कोण दिवस येईल कसा काही सांगता येत नाही. आता तुम्ही बघा ना, तुम्ही कुठल्या जन्माला, तुमचं गाव कोणतं, यांचं गाव कोणतं, हे कुठले, हे लातूर वरनं आले, ते औरंगाबाद वरनं आले, संभाजीनगर म्हणायचं आहे आता. आता काय तिथनं आले, ते सगळे आले. पुण्यवान असेल तरच तुम्हाला हे भागवत ऐकायला मिळणार. मगाशी म्हणलं ना ते तसं झालं. तर आता भागवत कोण सांगणार आहे? नारद महर्षी. मग कोण येणार आहे? साधे गुरुजी नाही येणार ते काही मोठे मोठे भृगु. कोण आले? भृगु आले. वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधादितिथी, देवल, देवरथ, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर, व्यास, अनेक ऋषी आपल्या पत्नीसह तिथं ऐकायला आलेत बर का. आपल्याला कुठे जायचं म्हणले की काय एकटेच आले? नाही, मी म्हणलं एकटाच जाऊन यावं. अरे नेच जाऊ कुठे जाऊन धर्माला कुठं. आपल्या एकट्यालाच फिरायची सवय लागलेली. देव धर्माला कुठलाही बरोबर घेऊन जातं.
अहो काय नाही, ती म्हणली तुम्हीच जाऊन या, मी तुमच्यावर नको म्हणली, यावेळेला पुढच्यावर येते, तुम्ही मेकअप केला नाही म्हणले थोडा. तसं नसतं. अहो एकदा असं झालं ते काय मेकअपची म्हणते भानगड असते बरं का. आता लग्न दुसऱ्याचं यांनी केलं, फुल मेकअप केलं, का 500 रुपये 700 रुपये गेले. ते म्हणला 500 रुपये घ्या, आणि म्हणजे 700 रुपये तुला देतो. तिकडून काय पावडर, तिकडून काय असतं ते लावलं. आता लग्नाची दारात आली, आला पाऊस. यांचं कर्म असं. आता पाऊस आला तर एकीकडलं सगळं वाहून गेलं. एकीकडलं आणि एकटंच राहिलं इकडं. तुम्ही काय झालं, गाला काही नाही, कुठं काय झालं म्हणजे आता 700 रुपये देऊन आलो. अहो गाला ना काय झालं, इकडलं द्यायला इकडलं तसंच राहायला लागलं ना ते. ते म्हणजे इकडे या, तिथे सगळं राहते, विचित्र दिसायला लागले तुमचा चेहरा, असं आहे का म्हणजे. म्हणून आहे ते राहावं, आहे ते राहावं, ओरिजिनल जे म्हणतात ते राहावं. तसं पत्नीसह सर्व ऋषी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहे. गंगाद्या सरिता तत्र पुष्करादि सरांसी च क्षेत्रानि दिशा सर्वा दंडकादि वनादि च. सर्व दिशा, सर्व उपवन वन सर्वजण काही आले तिच्यामध्ये. डोंगर दर्या. ते म्हणतात महाराज आम्ही ऐकलं म्हणजे तुम्ही काही बोलत जाऊ नका ना. कुठल्या रूपात आले त्याचं वर्णन वेगळं आहे. दंडकारण्य त्यांचं मूळ रूप वेगळं आहे. तुम्हाला वरून म्हणजे पाणी जरी दिसत असेल ना, त्यांचं देवत्व वेगळं आहे. ते आपल्यासारखे आहे, ते आपल्याला कळत नाही आहे, कारण आपले चक्षु तसे नाही आहेत. आपण वरुणाची प्रार्थना करतो, वरुण राजा येतो. तसं सर्वजण आले, दंडकारण्य आले, सर्व दिशा आले. पण हे शब्द खूप घातक आहेत बरं का, लक्षात ऐका. पण, परंतु आणि लेकिन. महाराज काय सांगावं, काय जावाई, गोरा पान कसा आहे, शेती बाडी बंगले बिंगले, सोन्याच्या काय अंगठ्या काय लाकीट काय, ह्या बंगल्यातून त्या बंगल्यात काय दिसतंय, तिकडच्या बंगल्यात इकडच्या बंगल्यात काय दिसतंय, सगळं चांगलंय. पण येताना नीट काही येत नाही. त्याला लोकांना धरून आणावं लागतं. पठ्या मी सोड मला. तू कशाचा पठ्या, तुला चलता येईना आणि दुसऱ्या कशा पठ्या काय म्हणतोस बापा. पण परंतु आपण म्हणतो सर्व काही केलं, पण यांना काही आणि लेकिन ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीये. सर्व काही देतो तो. उजड़े हुए फिर बसे, निर्धनिया धनी हो जाए, तुलसीदास कहे मरे न मूरत आए. सर्व काही उजड़े हुए फिर बसे, सर्व काही देईल, पण नरशिरी देणार नाही. म्हणून माज येऊ द्यायचं नाही. तसंही सर्व आले. पण आता काय झालं, आता आपलं भागवत आहे किंवा आणखीन एखादा कार्यक्रम असतो तर सांगणारा एक येतो. हे काही वेळेला मुद्दाम म्हणा सांग, तो चांगला जरी नसला तरी लोकांना म्हणावं लागतं. आता सभा चालू आहे, सभेमध्ये म्हणजे अगोदर सांगावं लागतं कोण बोलणार आहे ते. आजच्या या कार्यक्रमाचे तडफदार तरुण नेतृत्व. कशाचं तडफदार, कशाचं नेतृत्व, घरचे लोक त्याला विचारत नाही, पण आपल्याला इथं म्हणावं लागतं ना. यांच्यासारखं भारतात कुणी नाही. म्हणावं तसं करत असताना नारद आता भागवत सांगणार इतक्यामध्ये सनत उभा राहील. त्यांनी ओ नारदा थांबा थांबा थांबा. म्हणजे आता काय झालं, 5 मिनिट थांबा 5 मिनिट थांबा म्हणजे अर्धा तास होऊन गेला ना रे. आता किती वेळ थांबायचं. आम्ही 4 वाजत आले म्हणजे मला 4 वाजायला वेळ आहे, आणखी 10 मिनिट तरी थांबा. तसं थांबा थांबा म्हणण्यामध्ये नारद म्हणजे मग कशाकरता थांबायचंय, काय त्याचं काही कारण काय, किम कारणम. ते म्हणले अत्र ते कीर्ती श्याम
इतिहासं पुरातनं यस्य श्रवणमात्रेण पापहानी मृडायते. आता इतिहास घडलेला आहे, पुष्कळ दिवस झाले नाही. आता इतिहास घडलेला आहे. इतिहासात आपल्याला माहितीच नाही, भूगोल तर येतच नाही. या कलियुगामध्ये भूगोल तर येतच नाहीये, आपल्याला काय माहितीच नाही त्याच्यामध्ये. तो प्रताप तरुणा राणा यम एला बचला नव्हता. तो छत्रपती शिवराया एला शिवराया एला बसला नव्हता. होतं का काही शिक्षण? काहीच नाही. आता इंजिनियरले लोक आहेत ना, ते मेकॅनिकल इंजिनियर 60 फूट इकडून सोडा, 3 फूट इकडून सोडा. अरे सगळं सोडर बांधतोस काय? सगळीकडून सोडा ना. आपले पहिले जे दगडाचे बांधकाम आहेत ना, दगडी महादेवाचे वगैरे जे मंदिर आहेत ना, ते पहा, ते कशी लिहिले असतील वरती. आता काहीच नाही राहिलं ते तसं. आता अत्र ते कीर्तियस्याम, आता इतिहास घडलेला आहे. तुम्ही ते ऐका, काय इतिहास घडलाय. त्यांना सांगितलं, तुंगभद्रा तटे पूर्वत भूतपत्तनमुत्तमं यत्र वर्णासु धर्मेण सत्य कर्म तत्परः. आता इतिहास घडलेला आहे. तुंग आणि भद्रा तटावर पूर्वीपासूनच होतं हे तळ. तिथे अतिशय उत्तम एक शहर होत. काय होतं? शहर होतं. आणि तिथं पुष्कळशी लोक राहत, सर्व धर्माची लोक राहत होती. सर्व लोक गुणा गोविंद्यानं राहत होती. लावालावी करीत नव्हते. पहिली एकमेकावर श्रद्धा होती. आता श्रद्धा नाही म्हणून तो भाग निराळा. पण सर्व गुण्या गोविंदाने राहत असताना तिथे आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. आत्मदेव अगदी श्रौत स्मार्त सगळं अनुष्ठान करायचा. आता सोहळं म्हणले की लोकांना राग येतो. आता हे सोहळं तुम्हाला वाटायला लागले ना, तुम्ही दवाखान्यात जा बरं ना, ऑपरेशनच्या थिएटर मध्ये जा बरं, त्याला म्हणा मला थिएटर येऊ दे बरं म्हणा. येऊ देतील का? पथ्येत नाही तिथले काही. सोहळं म्हणजे दुसरं काही नाही. जा तुम्ही दवाखान्यामध्ये ना, ऑपरेशन थिएटर मध्ये तुम्ही जावं थिएटर घालून. ती नाकाला बांधावंच लागतं. त्यांचा तो पोशाख तो घालावाच लागतो. तो जर पोशाख मी इथं घालून बसलं तर जमेल का? हा पोशाख तिथं जमेल का? नाही. सोहळं ओवळं म्हणजे काय? मन चांगलं पाहिजे हो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने मिळायचा नाही हो. देव बाजाचा भाजीपाला नाही. देव बाजाचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? गेले पाठवून पावसाची भाजी आणली, बायकोने सांगितली वेगळी, तिसरी चांगली. अहो काय केलं? काय करून 4 भाजीवाला गेलो पण हीच मिळाली. कोणती आणली? कारल्याची. जे आपल्याला नको वाटतं ना, पण ते शरीराला चांगलं आहे. हे आपल्याला ज्या नको वाटत त्या गोष्टी पण शरीरात त्या करता खूप त्या
चांगल्या असतात. आत्मदेव नावाचा ब्राह्मण श्रौत स्मार्त कर्मानुष्ठान करायचा. जे कर्म करतो ते सत्यानं करायचा. त्या यजमानाला फळ त्याचं मिळालंच पाहिजे. ज्योतिष्य वगैरे सर्व काही करायचा. मला सांगा हो, आपण एवढं धावपळ करतो का नाही? रामदास स्वामींनी सांगितलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूच शोधून पाही. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. कोण सुखी आहे? सून सुखी नाही, सासरा नाही, नवरा नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, भारत नाही, कुठला देश नाही, काहीच नाही. म्हणून लोकाला विचारण्यापेक्षा रामदास स्वामींना स्वतःला सांगितलंय. रामदास स्वामींना बोध कोणाला केला? मनाला, स्वतःला. मना सज्जना, हे मना तू कोण आहेस? सज्जन आहेस का दुर्जन आहेस? तुझी तू ठरव. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण जगी सुखी आहे? कुणीच नाही आहे. किती लखपती असू द्या हो, सोनं खाईल काय? चांदी खाईल काय? अन्नच खावा लागणार आहे ना. असा तो आत्मदेव पूजा पाठ वगैरे सर्व काही मन लावून करायचा आणि यजमानाला त्याचं फळ चांगलं मिळायचं. कुठलीही गोष्ट सत्याने जर केली तर त्याचं फळ चांगलं मिळतं. असा करत असताना मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, सर्व काही चांगलं आहे पण 3 गोष्टी लोकांना त्रास देतात. त्याच्याकडे पैसा पुष्कळ होता, सर्व काही होतं, बंगला गाडी सर्व काही होतं, पण त्याची बायको थोडी सध्याच्या युगातली होती. कधी कोणाचं ऐकत नव्हती. इथलं चाललेलं नाहीये, तिकडलं सांगतोय मी. आत्मदेवाच्या बायकोचं सांगतोय मी. कधी शेजाऱ्याला चांगलं बोलणं, झाडून काढायची तर काय, तिथं झाडून झाल्यावर काढायची तिच्याकडे लावायची. माणसाची वृत्ती तरी अशी काही नाही, पण काय फरक पडायला लागला? ते घातलं, ते झाडला एकत्र करून आपण टाकलं तर काय फरक पडायचा आहे? नाही. कधी चांगलं बोलणार काय, पण आत्मदेव हा बरं नाव सुद्धा असं धुंदुली, नाव सुद्धा धुंदुली नाव. नाव तरी जरी चांगलं ठेवलं, समजा आम्ही ओंकार शास्त्रीनं पंचांगामध्ये पाहिलं नाव वगैरे चांगलं ठेवा, गुरुजी नाव गंगाधर ठेवा, ठेवलं. नाव आहे गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. नाव नुसतं ठेवून काय करायचंय? आंघोळच करीत नाही म्हणजे महिना झाला म्हणजे आंघोळच केलं नाही. नाव काय करायचं? नावाप्रमाणे वागलं पाहिजे ना तसं. नाव होतं धुंदुली. नवऱ्यावर तिरस्कार. आता तर नाही चाललंय बरं का, आता सगळ्यात चांगलं. आम्ही जे सांगायलाच नाही इथलं काहीच नसतं, लक्षात राहू द्या. तर मला पुन्हा उद्या इथं अरे या गावातलं पुण्यातलं काहीच चाललेलं नाहीये. हे धुंदली आपल्या महात्म्यातलं चाललंय. क्रूर होती. कधी कोणाला दान धर्म नाही, कुणी आला नाही, कुणी गेला नाही, काही नाही. असं करत असताना आत्मदेवापेक्षा बाया माणसाला जास्त असतो. किती वर्ष झाले लग्नाला? बर झाले 10-12 वर्ष. काही आहे का नाही? काय करायचं तुला? तर तिथे बघतील ना, दवाखान्यात नेतील, तपासून घेतील. तुझं तू बघ ना. नाही काही नाही, पण वाटतं मनाला एखादं तरी असलं तर काय शिंगरो व्हायचं का? काय करतेस त्याला तू? नाही हो, पण ते मला मी पण 2-3 वेळी बघितलं. यांना विचारलं, त्यांना म्हणजे नुसते लोक होईलच म्हणते. तसं ते सगळं केलं
ते म्हणले तुम्ही काय काय केलं? म्हणले सर्व प्रकारच्या शांत्या ओंकार शास्त्रीकडनं केल्या. एकही शांती ठेवली नाही. ते म्हणले ते बाहेरचं सकून वगैरे काय असतं ते येता का? मला येत नाही बरं का ते सकून, काय नाही. गुरुजी तुम्ही म्हणला तुम्ही सकाळी बघावर काय येतं ते, मला त्याच्यातलं काही येत नाही आहे. म्हणजे सकून म्हणले गुरुजी सगळं केलं. म्हणले तो ते गळ्यातलं काय ताईत बांधलं का? एक सोडून 4 बांधलं. म्हणले काय सांगू महाराज, एकदा जर बाई अशी बसली रडायला तर सुरुवात केली ना रडायला, शहाण्यानं तिथं बसूच नाही, पटकन उठावं. काय सांगू महाराज, काय काय केलं. काही नको रडू नको, चांगलं पण रडायलाच काय त्याला. त्याच्यामध्ये केस आणले, तिला चिटकिवले, फेविकॉलनं चिटकविलं. अगं कशाला रिकामा उद्योग केलास तू येऊ? नाही नाही, महाराजांनी ताईत दिली, ताईत घातली, पेटी आणला, तबला आणला, गाणे म्हणले, आईचं गोंधळ जागरण केलं. पण काही पुत्र झाला, सर्व काही केलं, पण मला लेकरू नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये खिन्नता होती. आत्मदेव चांगला, श्रौत स्मार्त कर्म म्हणून शास्त्र सांगितलेलं आहे. कोठे काही एक आहे आणि एक नाही. आता दोघं जण धर्म करायला घरात मोकळं तुझं सगळं. एक आज पाहिजे आणि एक तसं पाहिजे. तर खूप विचारते आत्मदेवानं. मी सांगितलं तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे वैयक्तिक त्या माणसाला काही वाटत नाही बरं का. होईल अगर आपण आता ते विचार केला ना, कोणतं पोरग झाल्यानंतर सुख आहे? कुठं सुख आहे? सुख हे मानल्यानंतर आहे. पण आत्मदेवाला खूपच मलिनता झाला. आणि काय करावं काय नाही, काय करावं काय नाही, सारखं चिंतेमध्ये यज्ञ याग वगैरे सर्व काही केले, पण पुत्र संतान नाही. काय करावं आणि काय नाही. मग त्याला ठरवलं की साजरे पाजरे ते झालं का मुलगा झाला की नाही, पाहुण्याकडे गेले तरी कुठपर्यंत आहे काय. त्यानं देहाचा त्याग करायचा ठरवलं की नको बाबा, ह्या सर्वांच्या ह्याच्यामुळं कोणाकडेच नाही, आपलं जावं नदीमध्ये आणि देहाचा त्याग करावा. पण ते सुद्धा करू नये बरं का. लोक फाशी वगैरे जे घेतात ना, ते करू नये. त्याचं आणखीन पाप तुमच्या माथेवर येतं. त्याचं पाप येतं. तुम्ही म्हणताल गुरुजी हे सगळं सर्व चालू आहे, सर्व चालू आहे. तुम्ही मागापासून सच्चिदानंद म्हणलात, सर्व काही म्हणलात, भगवंत दिसतो, सगळं करतो, सगळं आहे. पण तो कोणाकडे कधी भक्तांना कधीतरी सोडवलाय का? कोणा भक्ताकरता धावून आलाय का? तुमचा हा भगवंत कोणाकडे धावून आलाय का? आलाय का? खूप जणांकडे आलताय, खूप जणांकडे आलाय. जनाबाई बघा ना, जनाबाईचं सर्वस्व काही करून देत होता. असंच एकदा प्रसंग, दिवाळीचे दिवस होते आणि आता पूर्वीसारखं नव्हतं. कान पडला की हे पीठ, हे कान पडला की ते पीठ. दळण गिरणे कुठं काय होत्या. ते पहिले माझे जातेवर आपलं करायचं. आणि जातेवर करत असताना दिवाळीचे दिवस होते आणि तिच्या हाताला एक वेगळीच चव असते. संतांच्या महंतांच्या बोलण्याला चालण्याला सगळे वेगळीच चव असते. असं असताना आता 2 दिवसावर दिवाळी आली. एवढं मोठं दळण नाही, कसं देणार? पांडुरंगाला म्हणते, अरे पांडुरंगा, आपण बोलणं सोडून द्या. जनाबाई संत देवाला शिव्या देता डायरेक्ट. अरे विठ्या मुळमायेच्या कारट्या. फक्त आपण घरीच वापरतो, त्याच्याकडे जातच नाही. गुरुजी मी पण देतो, म्हणले घरच्यांना. भगवंता एवढं प्रेम केलं पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे देवाबद्दल.
आणि 2 दिवस राहिलेत. सगळ्यांचं आपल्याला आता दळण द्यायचंय, काय करावं काय नाही चिंता वाटू लागली. जाणवे म्हणते, पांडुरंगा माझं उष्ट ताक प्यायला येतोस, माझी भाकरी खायला येतोस, तुला कळलं का रे? हा एवढं मोठं पीठ पडलंय माझं आणि मला 2 दिवसामध्ये लोकांना द्यायचंय. हा येतात नाही का तुला? पांडुरंग म्हणलं, अगं किती आहे? 2 दिवसामध्ये द्यायचंय. ठीक आहे. सोडून राहुलाला, सोडून राहुलाला, जनीच्या घराला पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला. भक्तांचे संकट पाहुनी बिकट, भक्तांचे संकट पाहुनी बिकट, वैकुंठनाथाचा दाटला कंठ, भाव उलावला पाणी आले डोळा, भाव उलावला पाणी आले डोळा. भक्त होनिया भगवंत आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला. जनाईच्या संगे देव लढू लागे, देवा देव लढू लागे, अमृत चरिते पीठ गळू लागे, अमृत चरिते पीठ गळू लागे. कळू नाही आले भाबड्या जनीला, कळू नाही आले भाबड्या जनीला, लागे तिचा डोळा भला पहाटेला, लागे तिचा डोळा भल्या पहाटेला. पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, रांजण रांजण दळले दळण, दळले दळण, हात श्रीहरीचे गेले होते, हात श्रीहरीचे गेले होते, हात श्रीहरी गेले होते. पांघरून शिला झोपल्या जनीला, झोपल्या जनीला, पांघरून शिला मागाला देव केला, मागला देव केला. पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग आला, पांडुरंग स्वरच ऐकायला मला दुसऱ्या स्वराने म्हणावं लागेल. आणि माझं वाटतं आता राहू दे, गाणे मला तेवढंच फक्त. किती भक्तवत्सल आहे भगवंत. कसा आहे? भक्तवत्सल आहे, दीनवत्सल आहे. हो तिच्याकरता आला
कुठल्या रूपामध्ये आला, कुठल्या रूपामध्ये येतो हो? नाथांकडे पण येतो. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारहू याचा कानडा, राजा पंडिता कानडा, राजा असं होतं ते का. आणि भगवंत येतो, यावं लागतं. एक 3 गोष्टी, एकाला यावं लागतं, एक येतच असतो आणि एकाला बोलवावं. यावं कोणाला लागतं, तुम्हाला मला. बोलवल्यावर कोण येतो, भगवंत येतो. आणि बोलवलं तर भगवंतालाच. भगवंता माझ्याकडे असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही आलं पाहिजे, नमस्कार करावा लागतो. तसं याला खूप चिंता होती, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. असं असताना त्यानं काय केलं की आपला देहाचा त्याग करावा, आपल्या देहाचा त्याग करावा असं तिला वाटलं. आणि त्यानं काय केलं, एक दगड घेतला, आपल्या पाठीला बांधला. त्यानं सकाळी उठला आणि आपण देहाचा त्याग करावा असं त्यानं ठरवलं. आणि एका नदीच्या ठिकाणी गेला. नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर काही काही मरताना सुद्धा विचार करतात बरं का. एक जणांना असं संसाराला त्याग केला. काय म्हणजे संसारात सकाळी बोलणे बायकोचे खायचे, दुपारी खायचे, तुम्हाला काही कळतच नाही. अरे ते राष्ट्रपतीचे कीर्तनकार 3 डिग्री आहेत माणसाला. किती? 3. आमच्या यांना काही मी आहे म्हणून 2, तिसरी मी गेल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तसं त्यानं ठरवलं किंवा आपल्या देहाचा इथे आपल्याला काय करायचा आहे, त्याग करायचा आहे. कर्म कसं सांगतो मी तुम्हाला, कर्माबद्दल सांगत होतो. आला नदीजवळ, एक दगड घेतला, पाठीला बांधला. आणि काही माणसं कशी असतात त्याच्याबद्दल सांगत होतो मी, की एक ग्रस्त घराला कंटाळून संसारात काही काळत नाही म्हणजे जाऊले आपलं देहाचा त्याग करावा, मरावा. आता मरायचंच आहे ना, मग इथं मरायचं का तिथे मरायचं का, कुठंतरी मरायचं म्हणजे की मरायचं. एक ग्रस्त नाही म्हणले. एक जण म्हणलं नको जाऊ द्या, कशाला मारताय, बायको बोलतच असते म्हणले, प्रत्येकाचीच बोलते. नाही म्हणले मी कंटाळू म्हणले मारा. तुमची बोलती का म्हणलं, आता मी काय संसारामध्ये आहेच की हो, फक्त आम्हाला सांगता येत नाही, दुसरं काय. म्हणले नाही म्हणले मी जाणार आहे म्हणले, मरणार आहे, जास्त करा नाही. त्यानं काय घेतलं, एक कंदील घेतला हातात आणि निघाला.
आता लोक तरी काही हौसे गौसे आणि नवसे. ओ रामराव, कंदील घेऊन कुठे निघाला? जाऊ देवा म्हणले, तेच ते दररोज काय वैतागलो म्हणले. मी कुठे चाललात म्हणले? मरायला. म्हणजे मग कंदील कशाला? हिसू काटा चावलं तर? अरे कुठे चाललास तू? मरायला. आणि हिंदू काटा चावला तर? मरण्याची इच्छा नसतीच आहे, पण तसा नव्हता. आत्मदेवाला खरंच जायचं होतं आणि दगड घेतला आणि पाठीवर बांधला आणि आता उडी मारणार. कर्मण की गत न्यारी श्यामा कैसे जैसी करणी वैसी भरणी, भरावंच लागत. मांजर आहे ना मांजर, तुम्ही ही खिडकी लावा ती खिडकी लावा, एखादी छोटी खिडकी लावायची राहिली ना, त्याच्यामधून मुंडकं वगैरे घालून येईल आणि दूध पिईल. पण पिता पिता काय करते ती? डोळे झाकते. तिला काय वाटतं? मला कुणी पाहत. पण हळूच मालकाला वरून एकदा इकडं पळायचं कळत नाही, तिकडं पळायचं नाही, ह्या भिंतीला तोंड दे. तसं आपलं आहे. कर्म आपल्या बरोबर आहे, काही बरोबर येणार नाही आहे. कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन. जसं करावं तसं भोगावं. तसं हा श्रौत होता, स्मार्त होता, चांगला होता, पूजा कर्म करत होता. याच्या प्रारब्धानं अचानक त्याला साधू दिसले. कोण दिसले? साधू दिसले. आणि त्याने विचार केला, आपण तर देहाचा त्याग आता करणारच आहोत. देहाचा त्याग करत असताना म्हणजे साधू महाराज आहेत, त्यांना एक नमस्कार करावा. जर काही त्यांच्या आशीर्वादाने जर काही आपल्याला जर काही उपदेश जर मिळाला तर खूप चांगलं आहे. ते सगळं दगड वगैरे काढला, बाजूला ठेवला. तसाच महाराजांकडे गेला. महाराजांना एक साष्टांग नमस्कार घेतला आणि महाराजाच्या जवळ बसून रडू लागला. खूप रडू लागला. महाराज, मी यज्ञ केली, याग केली, जप केला, तप केला, सर्व काही केलं, पण रडतोस का? विप्रस्त्वं किम रोदसी किम चिंता करिष्यसि. हे ब्राह्मणा, तू कशा करता रडतोस? काय तुझं कारण काय आहे? त्यानं सांगितलं, महाराज, सर्व काही आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व काही आहे, पण मला काय आहे? संतती नाही. भला जन्म हा तुला लागला, धादिन 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 धादिन. भला जन्म हा तुला लागला, भला जन्म हा तुला लागला. मानव देहाचा, मानव देहाचा हिशोब रे करी तू चोखाचा. तुला मानव देह म्हणजे काय? तुला सोपा वाटला का?
नर करनी करे सो नाराय का नर का नारायण बन जाय. ह्याच्या करताय तुझा जन्म. म्हणले महाराज मी पण ब्राह्मणच आहे, मी पण प्रवचन केले, कीर्तन केले, सर्व केले, पण हा उपदेश काय मला तुम्ही करू नका. मला माझ्या प्रारब्धामध्ये काय ते मला सांगा. ते म्हणले बाबा होत नसतं म्हणले एखाद्याला, त्याच्यामध्ये काय कोणाच्या प्रारब्धामध्ये असतं, कोणाच्या प्रारब्धामध्ये काही गोष्टी नसतात. नाही म्हणले महाराज तुम्ही मला काहीतरी उपयोग सांगा, नाही तर म्हणले काय करेल तुमच्या देखत मी आत्महत्या करेल आणि त्याचा पाप तुम्हाला लागेल. म्हणजे आहे का ज्याचं करावं भलं तेच म्हणतो माझंच कर. अरे म्हणजे तू आलास ते आलास आणि मला तुमच्या जगत उडी म्हणजे आत्महत्याचा धनी कोण तुम्ही. तसं करू नको म्हणले बाबा. अरे मानव देह आहे तुला, मरायला नाही मिळालेला तुला काही. नाही म्हणले महाराज तुम्ही काहीतरी मला उपाय सांगा की संतती कशा राहून दे. मी जप केले, जाप केले, सर्व काही केले. तस्याग्रम समालोक्य फलमेकं सदत्तवा.